नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये। तर बघा मित्रांनो, कालच आपले 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही सर्वांनी मिळून ते मला पूर्ण करून दिलं, त्याबद्दल मी तुमची खरोखर मनापासून आभार मानते। आणि विशेष आभार छायाताई तुमचे की तुम्ही 999 सबस्क्राइब होईपर्यंत वाट पाहत राहिलात आणि शेवटी जेव्हा 1000 होणार तेव्हा तुम्ही सबस्क्राइब केलं खरोखर। आणि तुम्ही मला कमेंट करून सांगितलं की ती मानकरी मी आहे म्हणून। खरोखर तुम्ही माझ्या शेवटच्या सबस्क्राइबची मानकरी आहात आणि खरोखर मला ज्यांनी चॅनलमध्ये सबस्क्राइब केलं त्यांचे मी पुन्हा एकदा खरोखर मनापासून आभार मानते। अशी शेवटपर्यंत साथ राहू दे मित्रांनो, असंच प्रेम राहू दे, असाच तुमचा आशीर्वाद राहू दे। तर बघा, आज आपण अपूर्णांक ही कन्सेप्ट पाहणार आहोत। नेमकं अपूर्णांक म्हणजे काय, त्याचं लेखन कसं करतात, त्याचं वाचन कसं करतात याची आपण बेसिक माहिती आज पाहणार आहोत। अपूर्णांकाला फ्रॅक्शन्स असं सुद्धा म्हटलं जातं। तर बघा, नेमकं अपूर्णांक म्हणजे काय ते आपण आज पाहणार आहोत। अपूर्णांक म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, याचा अर्थ दोन शब्दामध्ये होतो मित्रांनो, अपूर्ण अधिक अंक। अपूर्ण अधिक अंक बरोबर अपूर्णांक। अपूर्ण अधिक अंक बरोबर अपूर्णांक। म्हणजेच अपूर्णांक म्हणजे की जे अंक पूर्ण नाहीत त्यालाच आपण अपूर्णांक म्हणतो। मग आता पूर्णांक कोणते कोणते आहेत बघा, आपण त्याचं नेहमी वाचन करतो, लेखन करतो, मोजतो। 1 2 5 6 7 अशा संख्या अनंतापर्यंत जेवढ्या संख्या आहेत, अनंतापर्यंत जेवढ्या संख्या आहेत त्याला आपण पूर्ण संख्या म्हणतो, पूर्णांक संख्या असे म्हणतो। पण ज्या संख्या अपूर्ण आहेत, त्याला आपण अपूर्णांक असे म्हणतो। तर बघा, आता याच अपूर्णांकाचं आपण लेखन कसं करायचं, वाचन कसं करायचं याची पूर्ण बेसिक माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, इथे एक वर्तुळ काढलेलं आहे मित्रांनो, मी वर्तुळ किंवा तुम्ही याला एक भाकरी समजा। इथे आपण एक भाकरी घेतलेली आहे आणि त्या भाकरीचे आपण दोन समान भाग केलेले आहेत। जेव्हा आपण एखाद्या वस्तूचे दोन समान भाग करतो त्याला आपण काय म्हणतो, अर्धा म्हणतो। आता इकडचा जो भाग आहे तो अर्धा आहे। बघा, इयत्ता 4थीच्या सिलेबस मध्ये आहे हे सगळं, अपूर्णांकाची ओळख आहे। आणि इथून पुढे परत मोठे म्हणजे अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सगळं इथून पुढे येणार आहे। पण बघा, समजा आता आपण काय करूया, तुम्हाला मी सोप्या भाषेत शिकवते। आपण समजा एक भाकरी आहे आणि तुम्ही तुमच्या आईला जेव्हा अर्धी भाकरी मागता तेव्हा तुमची आई तुम्हाला एका भाकरीचे असे 2 भाग करते आणि अर्धी भाकरी तुम्हाला देते, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, अर्धा म्हणतो। तर याचं लेखन आपण कसं करतो, 1/2 असे याचं लेखन केलं जातं। त्याला आपण कसं वाचतो, या 1ला आपण म्हणतो अंश, 1ला आपण अंश म्हणतो आणि ह्या खालच्या संख्येला आपण छेद म्हणतो। तर याचं वाचन करताना आपण 1/2 असं पण करतो किंवा 1/2 असं पण आपण म्हणतो किंवा अर्धा असं पण आपण म्हणतो। बघा, तुम्हाला हे समजलं का इथपर्यंत आपण काय शिकलो ते। समजा एक भाकरी आहे आणि त्याचे आपण 2 समान भाग केले तेव्हा त्याला आपण अर्धा म्हणतो आणि तो अर्धा असा लिहितात, अपूर्णांक म्हणतात याला, की आता हा अर्धा आहे मग ही पूर्ण संख्या आहे का, एक भाकरी आहे ती पूर्ण संख्या आहे, पण एका भाकरीचे आपण 2 भाग करतो तेव्हाच तो अपूर्णांक होतो, म्हणजे ती पूर्ण संख्या नाही, अर्धा आहे म्हणून त्याला आपण अपूर्णांक असे म्हणतो। बघा, आता आपण हे अर्धा पाहिलेलं आहे। आता समजा आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण। आता इथं आणखीन एक भाकरी आहे समजा, आणि तुम्हाला त्या भाकरीतली, आता आपण या भाकरीचे 4 भाग केले मित्रांनो, आणि समजा तुम्हाला एक भाकरी नको आहे, तुम्हाला या भाकरीतला फक्त हा पाव भाग पाहिजे आहे, या भाकरीचा फक्त पाव भाग पाहिजे आहे तुम्हाला, तर याला काय म्हणतो आपण, पाव भाग असे म्हणतो किंवा आपण आपल्या भाषेत चतकोर असे सुद्धा म्हणतो। आपण आपल्या आईला काय म्हणतो की मला चतकोर भाकरी दे, मग जेव्हा आपण एका भाकरीतली एवढी चतकोर भाकरी घेतो तेव्हा त्याला आपण पाव म्हणतो आणि याचं लेखन करतात। बघा, भाकरीचे आपण जेवढे भाग केले ते भाग खाली लिहायचे, 4 भाग केले त्यातला आपण एकच भाग घेतला म्हणून आपण 1/4 असं लिहिलं। याचं वाचन 1/4 असं पण करतात किंवा 1/4 असं पण याला म्हटलं जातं। आता आपण पाऊंची पण ओळख करून घेऊया। बघा, आता इथं आणखीन एक भाकरी आहे
आणि याचे पण आपण काय केलेले आहे, 4 समान भाग केलेले आहेत. 4 समान भाग याचे पण आपण केलेले आहेत. आणि आपण काय केलं की यातले फक्त हे पावचे जे आहेत ते 3च भाग आपण घेतले खायला. हे जे 3 भाग आहेत ते आपण घेतले आणि हा जो आहे भाग तो आपल्याला नको आहे. हा भाग आपल्याला नको आहे. एका भाकरीतले आपण हे 3च भाग घेतले, यालाच म्हणतात पाऊण. काय म्हणतात मित्रांनो? पाऊण. बघा इयत्ता 4च्या सिलेबस मध्ये आहे हा पोर्शन. इयत्ता 4 मध्ये आहे आणि तिथून पुढे मग जरा अपूर्णांक मोठा म्हणजे अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ते पण आपण सगळं घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण बेसिक माहिती पहिला घेऊया, जेणेकरून तुम्हाला समजेल की अपूर्णांक नेमका कसा असतो. बघा आता या एका भाकरीतले आपण 3च भाग घेतले. तुम्हाला मुद्दाम भाकरीचे एक्झाम्पल द्यायला लागले मी, कारण पटकन समजतं असं दिलं उदाहरण. आपण ही भाकरी आहे यातले 3च भाग घेतले आणि चतकोर भाग आपण ठेवला नको म्हणून, त्याला आपण पाऊण म्हणतो. त्याचं लेखन कसं करायचं बघा. एक भाकरी आहे त्याचे आपण 4 भाग केले मित्रांनो. 4 भाग केले आणि 3 भाग आपण घेतले म्हणून वर 3 लिहायचं असतं. त्याला 3/4 असं पण म्हणतात आणि 3/4 असं सुद्धा म्हटलं जातं. बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं आपण नेमकं अपूर्णांक म्हणजे काय काय शिकलो. बघा आपण अर्धाची ओळख पाहिली. एक भाकरी असते जेव्हा त्याचे 2 समान भाग करतात तेव्हा त्याला अर्धा म्हटलं जातं. जेव्हा एक भाकरी असते त्यातला आपण पाव भाग घेतो, चतकोर भाग घेतो, तेव्हा त्याला पाव म्हणतात. त्याचं वाचन 1/4 किंवा 1/4 किंवा 1/4 असं पण केलं जातं. आणि इकडं जेव्हा एक भाकरी असते तेव्हा त्याचे 4 समान भाग करतो. 4 पैकी आपण 3 भाग आपल्याला घेतो आणि हा जो पाव भाग आहे तो आपण ठेवतो. मग हा 3 भाग जो आपण घेतो त्याला पाऊण असं म्हणतात. त्याचं लेखन 3/4 किंवा 3/4 असं केलं जातं आणि त्याला आपण 3/4 असं सुद्धा म्हणतो. तर बघा इथपर्यंत आपण ही माहिती पाहिलेली आहे. आता अपूर्णांक, रंगवलेला अपूर्णांक आणि न रंगवलेला अपूर्णांक कसा लिहायचा ते आता आपण शिकणार आहोत. बघा आता आपण रंगवलेला भाग अपूर्णांकात कसा लिहायचा ते आपण पाहणार आहोत. बघा मुलांना क्वेश्चन असतो की रंगवलेला भाग अपूर्णांकामध्ये दाखवा. तर आपण काय करूया, काही एक्झाम्पल घेऊया आणि ते कसं लिहायचं अपूर्णांकात ते आपण बघूया. आता बघा इथे मी एक चौकोन काढते. हा चौकोन काढलेला आहे. याचे मी 4 भाग केलेले आहेत आणि याचा एकच भाग रंगवलेला आहे. तर बघा मित्रांनो असा क्वेश्चन असतो मुलांना की रंगवलेला भाग अपूर्णांकात दाखवा. तर आता काय करायचं, हा चौकोन आहे. चौकोनाचे आपण किती भाग केले, 4 भाग केले. ते 4 खाली लिहायचं आणि रंगवलेला भाग कोणता आहे, एकच भाग रंगवलेला आहे म्हणून 1 वर लिहायचा. समजलं? याचं वाचन 1/4 किंवा 1/4 किंवा 1/4 असं केलं जातं. बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. एक वर्तुळ काढलेला आहे मी. याचे समजा आपण 5 भाग केले. 5 भागापैकी आपण 2 भाग रंगवले. तर बघा आता याचं लेखन कसं करायचं असतं. पहिल्यांदा काय करायचं, एकूण किती भाग केले ते खाली लिहावं लागतं आपल्याला. 1 2 3 4 5 भाग आपण केलेले आहेत. 5 खाली लिहायचं आणि रंगवलेला जो भाग आहे 1 2 तो 2 वर लिहायचा. म्हणजे 2/5 2/5 असं आपण लिहिलेलं आहे. आता बघा आता आपण काय करूया, आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. 1 2 3 4 1 2 3 4 5. आता आपण याचे 6 भाग केलेले आहेत आणि यातले आपण काय करूया, 3 भाग रंगवूया. आणि हे कसं लिहायचं अपूर्णांकामध्ये, तर बघा पहिल्यांदा मित्रांनो किती भाग केले आहेत ते मोजायचे आणि ते खाली लिहायचे. 1 2 3 4 5 6. किती भाग केले आपण, 6 भाग केले म्हणून ते खाली लिहिलं. किती भाग रंगवलेले आहेत, 3 भाग रंगवलेले आहेत.
3/6 किंवा 3/6 बघा असेच लेखन करायचं असतं. आता आपण काय करूया, आता हा त्रिकोण आहे, त्रिकोणाचे पण आपण 2 भाग केले, त्यातला एक भाग आपण रंगवला, तर काय करायचं, कसं लिहायचं. आता किती भाग केले आपण त्रिकोणाचे, 2 भाग केले म्हणून 2 खाली लिहायचं आणि एकच भाग जो रंगवलेला आहे तो वर लिहायचा, म्हणजेच 1/2 किंवा 1/2 असे याचं लेखन करायचं असतं. आता आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया बघा. बघा आता या त्रिकोणाचे आपण किती भाग केले मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 भाग केलेले आहेत आणि यातले आपण समजा कोणतेही 3 भाग रंगवलेले आहेत. 3 भाग रंगवलेले आहेत तर अपूर्णांकात कसं लिहायचं. बघा आता एकूण 8 भाग केले आपण, म्हणून इथं 8 लिहायचं. पहिल्यांदा किती भाग केले ते मोजायचं, 8 भाग लिहायचं. खाली 8 केले आपण भाग, किती रंगवले, 3 रंगवले म्हणून 3 लिहायचं. 3/8 किंवा 3/8 असं आपण अपूर्णांकात लिहायचं. बघा आता मित्रांनो हे झालं रंगवलेला भाग दाखवायचा अपूर्णांकात. आता न रंगवलेला भाग कसा दाखवायचा बघूया आपण. इथं आपण काय करूया, फक्त क्वेश्चन चेंज करूया. न रंगवलेला भाग दाखवायचा आपल्याला, न रंगवलेला भाग अपूर्णांकात दाखवायचा आहे, तर तो कसा दाखवायचा. एकदम सोपं आहे मित्रांनो. बघा आता आपण या चौकोनाचे किती भाग केले ते पहिल्यांदा खाली लिहून घ्यायचं. 1 2 3 4 भाग केले, 4 भाग केलेले आहेत. आता रंगवलेले नाही चौकोन ते मोजायचे आहेत. 1 2 3 चौकोन रंगवलेले नाहीत, 3/4. एकदम सोपं आहे, 3/4 असं ह्याचं लेखन करायचं असतं. बघा आता इथे पण सेम तसंच करायचं. याचे किती भाग आपण केलेले आहेत, 1 2 3 4 5. पहिल्यांदा जेवढे भाग केले आहेत तेवढी संख्या खाली लिहायची आणि आपल्याला प्रश्नाप्रमाणे लिहायचं. रंगवलेला भाग असेल तर वर लिहायचा किंवा न रंगवलेला असेल तरी पण इथं वर मोजून लिहायचा. आता रंगवलेला नाही कोणता, 1 2 3. 3 भाग रंगवलेले नाहीत म्हणून 3/5. आता इकडे बघा 1 2 3 4 5 6 भाग आपण केलेले आहेत म्हणून 6 खाली लिहायचं. आता रंगवले नाहीत किती, 1 2 3 रंगवलेले नाहीत, तर 3/6 याचं वाचन आपण 3/6 असं पण करतो. ते त्रिकोण दिलेला आहे बघा, याचे 2 भाग केले म्हणून 2 खाली लिहायचं आणि एक भाग रंगवलेला नाही म्हणून 1 वर लिहायचं. याचं वाचन आपण 1/2 किंवा 1/2 असे करतो. आता इकडे बघा या वर्तुळाचे आपण एकूण 8 भाग केलेले आहेत म्हणून 8 खाली लिहायचं मित्रांनो. आणि रंगवलेले नाहीत किती आपण मोजूया, 1 2 3 4 5. तर 5 आपण वर लिहूया, म्हणजेच 5/8 असं याचं वाचन केलं जातं. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आज अपूर्णांकाची बेसिक माहिती पाहिलेली आहे. अपूर्णांक हा कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे. तर बघा आता आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे आपण क्रमाने पाहणार आहोत. बघा मित्रांनो तत्पूर्वी चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आजपर्यंत तुम्ही जशी साथ दिली तशीच यापुढे पण साथ द्या मित्रांनो. अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचे आशीर्वाद राहू द्या. धन्यवाद.